Dear student, in the last lecture we have seen tissue. मागच्या तासाला आपण ऊती जी आहे तर ती ऊती म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी पाहिलंय. ही ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग द सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन इज कॉल्ड टिश्यू. की शरीराचं विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींचा असणारा तो काही समूह जो आहे तर त्या समूहालाच आपण त्या ठिकाणी ऊती त्या ठिकाणी म्हटलेलं. Then we have seen type of tissue, that is simple tissue and complex tissue. त्याच्यानंतर आपण ऊतींचे असणारे काही दोन प्रकार, त्याच्यामध्ये सरळ ऊती आणि जटिल ऊती त्या ठिकाणी पाहिले. तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की सिंपल टिश्यू जे आहे तर त्या सिंपल टिश्यू आपल्याला मेडअप ऑफ ओनली वन टाईप ऑफ सेल्स. सरळ ऊती जे आहे तर त्या सरळ ऊती एकाच पेशींच्या त्या ठिकाणी बनलेल्या असतात. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये त्याची उदाहरणं आपण पाहिली होती की प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमधली आबिस्तर अशा प्रकारची ऊती, वनस्पतींमधील मूल होती. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स टिश्यू जटिल ऊती आपण पाहिले की मेडअप ऑफ मोर दॅन वन टाईप ऑफ सेल, एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींना बनलेल्या त्या ठिकाणी जटिल ऊती असतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण पाहिले ब्लड ऑफ ॲनिमल, प्राण्यांचं असणारं जे काही रक्त. त्याच्यानंतर झायलेम अँड फोलेम ऑफ द प्लॅन्ट्स, वनस्पतींमधील असणारे जे काही जलवाहिन्या असतील, रसवाहिन्या असतील, एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला होता. याच्यानंतर पुढे पहा की प्लॅन्ट्स बीइंग सिडेंटरी, मोस्ट ऑफ देअर टिश्यू आर ऑफ द टाईप दॅट गिव्ह सपोर्ट. मागच्याच तासाला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की आर द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द बॉडीज ऑफ द प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स द सेम. म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांची शरीररचना आणि कार्य जे आहे तर ते सारखं त्या ठिकाणी असतं का. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की वनस्पती जे आहे तर कशा आहेत, सेडेंटरी आहे, स्थिर आहेत. आणि स्थिर असल्यामुळे काय होतं नसते, बहुतेक ऊती जे आहेत तर त्या बहुतेक ऊती त्या वनस्पतीला काय करता नसतात, सपोर्ट म्हणजे आधार जो आहे तर तो आधार देण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना असतात. देअर आर डेड सेल्स इन सम टिश्यू अँड दीज डू नॉट नीड मच अटेन्शन. काही असणाऱ्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊती त्या ठिकाणी मृत पेशी त्या ठिकाणी असतात आणि म्हणून त्यांना जास्त देखभाल जी आहे तर त्या देखभालीची त्या ठिकाणी गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी नसते. ग्रोथ ऑफ प्लॅन्ट्स ऑकर्स इन स्पेसिफिक पार्ट ऑफ देअर बॉडी वेअर द टिश्यू कंटेन डिव्हायडिंग सेल. त्याच्यानंतर वनस्पतींच्या बाबतीमध्ये आपण पाहिले की त्यांची असणारी काही वाढ जी आहे, वृद्धी जी आहे तर ती वृद्धी त्यांच्या शरीराच्या ठराविक ठिकाणीच त्या ठिकाणी होती की ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की डिव्हायडिंग सेल, विभाजक अशा प्रकारची ऊती त्या ठिकाणी असते. त्याच ठिकाणी काय आता नसते, वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतींची वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. ॲज ॲनिमल हॅव टू मूव्ह from place to place in search of food, shelter and partners, their energy needs are greater. हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की याच्या उलट आपल्या लक्षात येत नसतं की प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांना अन्न, निवारा, शेल्टर आणि पार्टनर म्हणजे जोडीदार शोधण्यासाठी सतत हालचाल किंवा स्थलांतर जे आहे तर ते स्थलांतर त्या ठिकाणी करावं लागत असण्यानं त्यांना ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेची गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी जास्त असते. मोस्ट ऑफ टिश्यूज ऑफ द ॲनिमल्स आर मेडअप ऑफ लिव्हिंग सेल. आणि म्हणून या ठिकाणी प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमधल्या बहुतांश अशा प्रकारच्या ऊती जी आहे तर त्या ऊती जिवंत पेशी जी आहे तर त्या जिवंत पेशीपासून त्या ठिकाणी तयार झालेल्या असतात. युनिफॉर्म ग्रोथ ऑकर्स थ्रू आउट द बॉडी ऑफ द ॲनिमल and they do not have different dividing and non-dividing tissue. प्राण्यांची असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ आपण पाहिलंय की सर्व शरीरभर युनिफॉर्म एक समान त्या ठिकाणी होताना असते आणि त्यांच्यामध्ये विभाजक किंवा अविभाजक असे भाग त्या ठिकाणी नसतात. म्हणजेच त्याच्यामध्ये डिव्हायडिंग आणि नॉन डिव्हायडिंग अशा प्रकारच्या ऊती ज्या आहेत तर त्या ऊतींचे भाग त्या ठिकाणी नसतात. धिस मीन्स दॅट प्लॅन्ट्स अँड ॲनिमल हॅव डिफरंट टाईप ऑफ टिश्यू टू परफॉर्म द नेसेसरी फंक्शन्स. आणि म्हणजेच आपल्या लक्षात येतं नसते की वनस्पती आणि प्राणी
यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊती काय होता नसतात, कार्यरत त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर पुढे पहा, पुढचा आपल्याला भाग त्या ठिकाणी पाहायचा आहे तर तो दिलेला आपल्याला तर त्या ठिकाणी ॲनिमल टिश्यू, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते, प्राणी ऊती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता की थिंक अबाउट इट, विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे की व्हाय कॅन वी नॉट सी आवर ऑर्गन्स लाईक हार्ट, ब्लड व्हेसल अँड इंटेस्टाईन. की आपलं हृदय असेल, त्याच्यानंतर ब्लड व्हेसल रक्तवाहिनी असेल, किंवा आतड, 2 आतड आहेत, लहान आतडं मोठं आतडं, हे अवयव आपल्याला का दिसत नाही. काय सांगता येईल, द ऑर्गन्स लाईक हार्ट, ब्लड व्हेसल्स अँड इंटेस्टाईन्स आर इंटरनली लोकेटेड इन द बॉडी. आपल्या लक्षात येतं नसते की हृदय असेल, रक्तवाहिन्या असतील, आतडे जे आहेत तर ते शरीराच्या आतमध्ये त्या ठिकाणी आहेत, आणि हेन्स दे कॅनॉट बी सीन, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ते पाहू शकत नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी ते दिसत नाही. पुढे, इन द बॉडी ऑफ द ॲनिमल डिफरंट ऑर्गन कम टुगेदर टू परफॉर्म ए स्पेसिफिक फंक्शन. प्राण्यांचे असणारे जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये अनेक अवयव त्या ठिकाणी काय होता नसतात, एकत्र येता नसतात, टुगेदर. कशासाठी, टू परफॉर्म ए स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे प्राण्यांच्या शरीरात अनेक असणारे जे काही अवयव जे आहेत तर त्या अवयव त्या ठिकाणी एकत्र येऊन काही विशिष्ट अशा प्रकारचे कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी करत असतात. ऑर्गन्स लाईक लंग्स अँड ट्रॅचिया, with the help of contraction and relaxation of some muscles, brings about the function of respiration. आता पहिलं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की लंग्स, फुफ्फुस. दुसरं आपल्याला सांगितले ट्रॅचिया, ज्याला आपण त्या ठिकाणी श्वसन नलिका. असे असणारे जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव काही विशिष्ट स्नायूंचं काय करता नसतात, कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन, रिलॅक्सेशन, शिथिलीकरण, याच्यामुळे काय होतं नसतात, रेस्पिरेशनचं असणारे जे काही फंक्शन्स म्हणजे श्वसनाचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी पार पाडताना दिसतात. डिफरंट टिश्यू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स इन ऑर्गन्स. विविध प्रकारचे असणारे जे काही ऊती जे आहेत तर ते ऊती अवयवांमध्ये विविध प्रकारचे असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. अकॉर्डिंगली टिश्यूज आर क्लासिफाईड इन टू डिफरंट टाईप्स. आणि म्हणून या ठिकाणी कार्यानुसार त्या ऊती जे आहेत तर त्या ऊतींचं वेगवेगळ्या प्रकारामध्ये काय केलेलं आहे, वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. देअर आर 4 मेन टाईप्स ऑफ ॲनिमल टिश्यू, नेमली इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. प्राणी ऊती जे आहेत तर त्या प्राणी ऊतींचे मुख्यत्वे 4 प्रकार आपल्याला सांगितले. पहिला सांगितलेला आहे इपिथेलियल टिश्यू, जी मागेच आपण त्या ठिकाणी पाहिलं की ज्याला आपण त्या ठिकाणी आभिस्तर ऊती म्हणताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगितलंय कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी म्हणजे एकमेकांना जोडणारी, त्याला म्हटलेली संयोजी होती. तिसरी आहे तर ती स्नायू होती, आणि चौथी आहे तर ती नर्वस टिश्यू म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की चेता होती. आता डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला टाईप्स ऑफ ॲनिमल टिश्यू त्या ठिकाणी दाखवलेली, म्हणजे असणाऱ्या ज्या काही प्राणी ऊती ज्या आहेत तर त्या प्राणी ऊती आपल्याला त्या ठिकाणी दाखव. आता या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही शरीराचा भाग त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मस्क्युलर टिश्यू म्हणजे स्नायू ऊती दाखवलेली, त्याच्यानंतर आतला भाग त्या ठिकाणी कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे संयोजी ऊतीनं बनलेला आहे. तर पुन्हा त्याच्या आतमध्ये असणारा हा जो काही पांढरा भाग त्या ठिकाणी दाखवला आहे तर तो नर्वस टिश्यूनं त्या ठिकाणी म्हटलेलं म्हणजे चेता ऊतीनं बनलेला आहे. त्याच्यानंतर हा त्या ठिकाणी इपिथेलियल टिश्यू म्हणजे आभिस्तर ऊती जे आहे तर त्या आभिस्तर ऊतीनं त्या ठिकाणी तो बनलेला आहे. त्याच्यानंतर पहा ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आपल्याला की डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का. काय सांगितलेलं आहे
की ब्लड इज ऑल्सो ए टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. रक्त जे आहेत आपल्या शरीरामधलं असणारं ते काही रक्त जे आहे तर ते रक्त काही संयोजी ऊती जे आहेत तर त्या संयोजी ऊतीचा एक प्रकार त्या ठिकाणी. इट सर्क्युलेट्स इन आवर बॉडी फ्रॉम वन पार्ट टू अनदर अँड ट्रान्सपोर्ट डिफरंट मटेरियल. हे रक्त काय करताना दिसतं, शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे त्या ठिकाणी प्रभावित होतं आणि प्रभावित होत असताना अनेक पदार्थ जे आहेत तर त्या अनेक पदार्थांचं वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी करताना दिसतं. फॉर एक्झाम्पल, इट ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू ऑल सेल्स इन द बॉडी. आणि हे जे काही रक्त जे आहे तर ते रक्त आपल्या लक्षात येताना दिसते की ऑक्सिजन असेल किंवा काही असणारे जे काही पोषक द्रव्ये जे आहेत तर या सर्वांचं पेशीकडे सर्व पेशींकडे वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी करताना दिसतं. सिमिलरली इट ट्रान्सपोर्ट वेस्ट मटेरियल जनरेटेड ऑल ओव्हर द बॉडी टू द किडनी फॉर एक्सक्रीशन. त्याचबरोबर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय हे रक्त जे आहे तर ते रक्त काय करताना दिसतंय, शरीराच्या सर्व भागामध्ये निर्माण होणारं जे काही वेस्ट मटेरियल टाकाऊ पदार्थ जे आहेत तर ते टाकाऊ पदार्थ काय करताना दिसते, किडनी. मागच्या लेसनमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेले किडनी म्हणजे त्या ठिकाणी उर्क जे आहे तर त्या उर्का काय होताना दिसते, एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन जे आहे तर त्या उत्सर्जनासाठी त्या ठिकाणी ते काय केलं जातं तर ते पाठवलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे पहा की ऑब्झर्व त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता प्रत्येकाने आपापलं निरीक्षण त्या ठिकाणी करायचे. काय करायचंय पहा, ऑब्झर्व द स्किन ऑफ द बॅक ऑफ युअर हँड विथ द हेल्प ऑफ ए मॅग्निफाईंग लेन्स. विशालन भिंग मोठ्या अशा प्रकारचा असणार जे काही भिंग जे आहे तर त्या विशालन भिंगातून काय करायचंय, तुमचा असणारा हा जो काही तळ हात जो आहे तर त्या तळ हाताच्या मागची असणारे जे काही बाजू जे आहेत या बाजूचं काय करायचंय आपल्याला निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचे. आता कशाच्या साहाय्याने करायचे, मॅग्निफाईंग ग्लास मोठा त्या ठिकाणी विशालक अशा प्रकारचा भिंग जो आहे तर त्या भिंगाच्या साहाय्याने करायचे. डू यू सी द क्लोजली अटॅच स्क्वेरिश अँड पेंटॅगोनल शेप्स. काय सांगितलेले तर या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी स्क्वेअर कळतोय. स्क्वेअर म्हणजे चौकोनी, त्यालाच म्हटलेले स्क्वेअरिश चौकोनी. आणि पुढे आपल्याला सांगितलं पेंटॅगोनल म्हणजे पंचकोनी आकार त्या ठिकाणी दिसतो का. भिंग जे आहे तर त्या भिंगाचा वापर जर केला तर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला चौकोनी पंचकोनी अशा प्रकारचे असणारे जे काही टिश्यू जे आहे तर त्या टिश्यू आपल्याला त्या ठिकाणी दिसते. येते म्हणजे या ठिकाणी येस द पेंटॅगोनल आउटलाईन आर फेंटली व्हिजिबल. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी पंचकोनी असणारे जे काही आउटलाईन जे आहेत तर ती आउटलाईनला आपल्याला साधारणपणे त्या ठिकाणी ती आपल्याला त्या त्वचेवर जे आहे तर त्या त्वचेवर त्या ठिकाणी दिसताना दिसते. येते आता पुढे पहिला प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे इपिथेलियल टिश्यू, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय, आभिस्तर होती. आता काय करताना दिसते की प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इन द ॲनिमल बॉडी आर कॉल्ड इपिथेलियल टिश्यू. म्हणजे प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीरातील हे जे काय असणारं जे काही संरक्षणात्मक असणारं जे काय आवरण जे आहे तर त्या आवरणालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, इपिथेलियल टिश्यू. याला आपण त्या ठिकाणी वरची त्वचा चामडी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सेल्स इन दिस टिश्यू आर क्लोजली पॅक्ड अँड परफॉर्म कंटिन्युअस लेअर. या ऊतींचे असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी एकमेकांना क्लोजली पॅक म्हणजे घट्ट चिकटलेल्या आणि अखंड पुढे दिलेलं आपल्याला अँड फॉर्म कंटिन्युअस लेअर आणि अखंड थरांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळताना दिसतात. एनी मटेरियल दॅट एंटर्स द बॉडी फर्स्ट एन्काउंटर इपिथेलियल टिश्यू. म्हणजे शरीरामध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या कोणत्याही पदार्थाला आधी काय होता नसते,
ही जी काय असणारी जी काय अभिस्तर ऊती जी आहे तर त्या अभिस्तर ऊतीचा त्या ठिकाणी सामना जो आहे तर तो सामना त्या ठिकाणी करावा लागतो. सेल्स ऑफ इपिथेलियल टिश्यू आर सेपरेटेड फ्रॉम सेल्स ऑफ अदर अंडरलाईन टिश्यू बाय ए फायबरस मेम्ब्रेन. अभिस्तर ऊती जी आहे तर त्या अभिस्तर ऊती त्याच्या खाली असणाऱ्या ज्या काही इतर ऊती ज्या आहेत तर त्या इतर ऊतीच्या पेशीपासून फायबरस म्हणजे तंतुमय पटल जे आहे तर त्या तंतुमय पटलानं त्या ठिकाणी वेगळ्या झालेल्या असतात. आता कुठे कुठे त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नसतात. इपिथेलियल टिश्यू, अभिस्तर ऊती, द स्किन त्वचा, म्युकस लेअर ऑफ द माउथ कॅव्हिटी म्हणजे तोंडाचा असणारा जो काही आतला असणारा जो काही थर जो आहे तर त्या आतील थरामध्ये. त्याच्यानंतर इनर सरफेस ऑफ द ब्लड व्हेसल रक्तवाहिन्यांचा असणारा जो काही आतला असणारा जो काही स्तर जो आहे तर त्या स्तरामध्ये. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे वॉल्स ऑफ द अव्हेली फुफ्फुसामधला असणारा जो काही वायुकोशांचा स्तर एक्सेट्रा आर मेड अप ऑफ इपिथेलियल टिश्यू. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते इत्यादी असणारे जे काही भाग जे आहेत तर ते भाग आपल्याला त्या ठिकाणी अभिस्तर ऊती जे आहे तर त्या अभिस्तर ऊतीपासून त्या ठिकाणी ते बनलेले असतात. तेच आपण त्या ठिकाणी मागे असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी पाहिले त्या ठिकाणी ते आपल्या लक्षात येत नसते की आपला जे काही असणारे जे काही फुफ्फुस जे आहे तर त्या फुफ्फुसाचा असणारा जो काही आतला स्तर जो आहे तर तो आतला स्तर आपल्याला त्या ठिकाणी इपिथेलियल टिश्यू जे आहेत ज्याला आपण त्या ठिकाणी अभिस्तर ऊती म्हणताना दिसतो तर त्या अभिस्तर ऊतीपासून त्या ठिकाणी तो बनलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नसतो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.